सुजित, मी काय म्हणाले की मुलीला पाहिल्यावर माझ्या मागे लागशील. मुहूर्त लवकरचा काढ, मुहूर्त लवकरचा काढ. नकाराचं रूपांतर होकारात झालं ना. काय बस बस, अरे बस बसा तुम्ही दोघ जण. मॉम बसा बस. हा आमचा सुजित, सरपोतदार घराण्याचा एकुलता एक वारस, सुजित सरपोतदार. आणि ही आमची चिंकी. लाडाने आम्ही हिला चिंकी म्हणतो बरं का. तसं खरं नाव वसंत तिलका. काय? अहो जावाई बापू. अहो शालिनी ताई, यांना जावाई बापू म्हटलं तर चालेल ना? अहो हो म्हणा ना. तर जावाई बापू कसं आहे ना, आमचे हे आहेत ना ते मराठी भाषेचे अभ्यासक आहेत. जेव्हा चिंकी झाली तेव्हा त्यांनीच हिचं नाव वसंत तिलका ठेवलं. पण काय आहे ना, जेव्हा चिंकी शाळेत जायला लागली तेव्हा सगळेच जण तिला वसंत वसंत म्हणून चिडवू लागले. म्हणून आम्ही हिचं नाव चिंकी केलं. हवं तर तुम्ही चिंकीच म्हणा. हा मग तिलकाचं काय झालं? अहो म्हणूनच तर चिंकी नाव ठेवलंय ना. तुम्ही पण चिंकीच म्हणा. हो, चिंकी गोड आहे नाव. तुम्हाला सांगू, हा लहान होता तेव्हा ह्याला पण मी चिकू म्हणायचे. अय्या. चिकू? चिकू आणि चिंकी उत्तम जोडी आहे. सुजित ना घरचे सगळे बिझनेस सांभाळतो. आमच्याना वेळ कुठे असतो. पक्षश्रेष्ठींचे खास आहेत म्हणून दिल्लीलाच असतात अख्खा वेळ. सुजित पुढच्या वर्षी निवडणुकीला उभा राहणार आहे खासदार म्हणून. अरे वा. मॉम ना जरा जास्तच बोलते माझ्याविषयी. पण काय हो शालिनी ताई, आम्ही तर असं ऐकलं होतं की सुजित रामांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. आणि ती सून सुद्धा तुमच्याच घरात आली होती. मग असं अचानक काय झालं की तुम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देताय? ते काय माहितीये का, अहो त्या मुलीने फूस लावली आणि बिचारा आमचा सुजित फसला गेला. पण तुम्ही काळजी नका करू, तिला डिवोर्स देणार आहे लगेच. डिवोर्स? अहो पण असं अचानक तरी काय झालंय की तुम्ही त्या मुलीला डिवोर्स देतायत? नाही, राग वगैरे मानू नका. हे बघा, आता आम्हाला आमची मुलगी द्यायची असं म्हटल्यावर आम्हाला ही माहिती असायलाच हवी की नको? नाही नाही, बरोबर आहे तुमचं, विचारलंच पाहिजे. अहो काय सांगू तुम्हाला, ती मुलगी एकदम भांडकुदळ, कोणाचं ऐकत नाही घरात, सगळ्यांना नाचवते आपल्या तालावर. बाप रे, सगळं अशक्य करून टाकलंय. गरीब भागाची मुलगी म्हणून मी स्वीकार केला तिचा, पण ती आमच्याच डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागली. हे बघ, मी तुला आधीच सांगते, मला सून एकदम आज्ञाधारक, माझं सगळं ऐकेल अशी हवी आहे. तुला मान्य असेल तर आपण बोलणी पुढे करू, नाहीतर चहा पोहे खा आणि तुम्ही निघा. अरे, सुजित साहेबांच्या रूमला कडी आहे, म्हणजे आतमध्ये कोणी नाहीये वाटतं. बरं झालं, सुजित साहेब आणि संचिता मॅडम येण्याच्या आत रूम क्लीन करून घेतो. संचिता मॅडम इथे झोपलाय. बाहेरून कारला कडी कोणी लावली असेल. नको बाबा, ह्या जागा झाला ना सगळं बिल माझ्या नावावर फाटेल. मी जातो बाबा इथून.
ऐक सुजित 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 डोकं दुखतंय माझं सुजित अरे यार डोकं का दुखतंय माझं बापरे डोकं दुखतंय खूप डोकं दुखतंय देवा भूक पण लागली मला गेलाय सुच बापरे मी इतका वेळ झोपले होते मला झोप कशी लागली पण मी खाली होते बापरे बापरे डोकं दुखतंय सुजित यार ऐक मला अस्वस्थ का वाटतंय पाणी घेऊन येते कुणी आहे का बाहेर दार उघडा प्लीज डोकं दुखतंय वाजवतंय दाराची कडी कोणी लावली कोण आहे बाहेर दार उघडा